नमस्कार, पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मंडळी, देव तारी त्याला कोण मारी अशा या युक्तीची प्रचिती आज पंढरपूरमध्ये आलेली आढळून येत आहे। या संबंधीचाच हा रिपोर्ट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। छत्रपती संभाजीनगर येथील एक भाविक, वयोवृद्ध भाविक पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल दर्शनाला आल्यानंतर हरवले होते। 8 दिवस झाले तरी त्यांचा शोध लागला नव्हता। त्यांच्या मुलांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग केस पण दाखल केलेली होती, परंतु त्यांचा तपास लागला नसल्यामुळे ती मुलं पंढरपुरात आली आणि गेल्या शनिवारपासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्या आजोबांचा शोध घेतला आणि अखेर आज त्यांना त्यांचे वडील सापडले। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की कशा पद्धतीने ही घटना घडली। गाव संभाजीनगर, तालुका वैजापूर, गाव पाथरी। कधी आले होते इकडे? या शुक्रवारी एकादशीला इकडे आले होते। तर ही घटना कमीत कमी 1:30 वाजता आमच्यापासून ते गायब झाले। त्याच्यानंतर ते आम्हाला आम्हाला 7 दिवसाच्या बाद ते आम्हाला आमच्या हाताला त्यांचे वेस आले। त्यांच्याबरोबर कोण कोण होते? त्यांच्याबरोबर आमची आई होती, आमची चिंती होती आणि गावातली मंडळी। तुम्ही कंप्लेंट किती तारखेला केली होती? आम्ही शनिवारी कंप्लेंट केली होती, शनिवारी 17 तारीख होती। 17 तारखेला आम्ही 9 वाजता जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आलो। तुम्ही इकडे कधी आला? इकडे आम्ही शनिवारपासून दिवशी इकडे तेव्हापासून आम्ही आतापर्यंत आमच्या वडिलाचा शोध घेतो। कुठं कुठं शोधलं तुम्ही? आम्ही आपला पंढरपूरचा पुऱ्या एरिया, गोपाळपुऱ्याचा एरिया आणि मंगळवेढा, चौकून या सगळ्या परिसरामध्ये शेवटला आम्हाला कुठं सापडले त्यांनी? आम्हाला ते आपल्या कुठं घाटाजवळ सापडले, चंद्रबाजी घाटात, माधव घाटात। हा, माधव घाट बसलेले होते। बसले। अवस्था कशी होती त्यांची? अवस्था त्यांची थोडीशी डाऊन झालेली। बाकी व्यवस्थित? नाव काय तुमचं? बर, पंढरपूर मध्ये तुमची नातेवाईकांची चुकामुक झाल्यानंतर तुम्ही इथं कुठं राहिलात? पंढरपूर जेवणाचं काय? आता मुलगा भेटल्यानंतर कसं वाटतंय? आनंद वाटतंय। मुलांना भेटल्या तुम्हाला कुठं आणलं? इथे कपडे दुकानात आणलंय? हा, कपडे घेतले। आता परत पंढरपूरला येणार का दर्शनाला? येणार का? आता मुलाला घेऊन येणार का एकटे येणार? हा, मुलांना घेऊन येणार का? भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये कुठलाही माणूस उपाशी राहत नाही आणि कुठलाही माणूस या ठिकाणी असुरक्षित राहत नाही, याची प्रचिती ही घटना पाहून आपल्याला आलेली असेल। वयाच्या 80व्या वर्षी हे आजोबा पंढरपूरमध्ये चुकले। 8 दिवस पंढरपूरमधल्या एसटी स्टँडवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी विसावा घेतला आणि अन्न पाण्याविना त्यांनी राहिले नाही, तर त्यांचं दैनंदिन जी चरितार्थ होता, रोजचं जेवण वगैरे ती व्यवस्थित चालू होतं आणि अखेर आज या बापलेकांची भेट झाली आहे। याची देही याची डोळा हा आनंद आपण साजरा होताना आज पाहिला आहे आपल्या पंढरपूर लाईव्हच्या वतीनं। आज त्यांच्या मुलानं त्या आजोबा भेटल्या त्यांना पंढरपुरातील चौपाळ्यामधील मंगळवेढेकर कापड दुकानात घेऊन आले आणि त्यांना नवीन कपडे पहिल्यांदा त्या मुलानं घेतलेत। मुलाचं प्रेम आणि वडिलांचं प्रेम कशा पद्धतीचं असतं याची जाणीव झाली आणि मायबाप असलेल्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये कशा पद्धतीने हे आश्चर्य घडले हे आपण पाहिलं। देव तारी त्याला कोण मारी ही म्हण जरी खरी असली आणि पंढरीमध्ये कोणी उपाशी जरी राहत नसलं आणि पंढरपूरमध्ये सर्व काही सुरक्षित जरी राहत असलं तरी आपल्या घरातील वयोवृद्ध मंडळींना एसटी फुकट आहे म्हणून कुणीही पाठवू नये असं आवाहन आम्ही तुम्हाला याद्वारे करू इच्छितो। कारण अशा बऱ्याचशा घटना पंढरपूरमध्येही घडलेल्या आहेत। वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी हरवतात गर्दीमध्ये। 80 वर्षाचे हे वयोवृद्ध नशिबानच सापडले असं म्हणावं लागेल। आम्ही तुम्हाला या माध्यमातून एकच विनंती करतो की आपल्या आईबापांना पंढरपूर शहरामध्ये एसटी फ्री आहे म्हणून एकट्याला कृपया पाठवू नका। धन्यवाद।